अधिवेशनादरम्यान भाजपचे मंत्री आणि आमदार सभागृहात वारंवार गैरहजर। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली नाराजी। आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत गैरहजर राहणाऱ्यांवरती कारवाईचे संकेत। पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी बदलले जाण्याची शक्यता। हर्षवर्धन सपकाळ यांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता। सचिन को खेलने दो, स्कोर वाढल्यावर दुसऱ्या खेळाडूंनाही आणणार। शिंदेंसोबत गेल्यावर सचिनही यांचं सूचक वक्तव्य। कोणते नवीन आमदार फुटणार याची चर्चा सुरू। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 1 वाजता बैठक। राज्यामध्ये सुरू असलेल्या पावसाचा घेणार आढावा। मुंबईमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू। हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे आणि रायगडला ऑरेंज अलर्ट। पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये पावसाची दमदार बॅटिंग। सायन किंग्स सर्कलला तळ्याचं स्वरूप। कमलानगरमध्ये काहींच्या घरातही शिरलं पाणी। मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम लोकलवर। तिन्ही मार्गांवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू। प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन। रायगडमधील 7 तालुक्यांमध्ये शाळांना आज सुट्टी। मुसळधार पावसामुळे पालघरमधील शाळांनाही सुट्टी। प्रशासन सतर्क। पुढील 3 दिवस राज्यामध्ये मुसळधार। 3 ते 4 जुलैला कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा। जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा।